आणि गाव एकदम शांत आहे, सगळे मस्त झोपा काढतात आहे. एखाद दोन लोक उठले असतील आय थिंक सो, म्हणजे मला तर दोनच दिसतात आहे. आणि आता आपण गावाच्या बाहेर चाललो आहोत, तिथून महादेव पिपळीला आपण निघू. नर्मदे हर. बाबाजी पिपरिया घाट पहुंचे तुम नहीं, हम शंकर जी घाट जी है ना. अच्छा ये रोड जाता है, ये रोड चले, लेकिन झाड़ पर है, परिया कोई झाड़ पर है नहीं, लेकिन घाट से किनारे से जाता है कि रोड जाता है? रोड है, किनारे उतर जाओ, किनारे से रास्ता नहीं है. नहीं है ना, वहाँ से घाट पहुँचना, पिपरिया पहुँच जाओगे आप, वहाँ से वहाँ नीचे करी करी हो जाना, किनारे किनारे बेगली पर रास्ता पर. हाँ रास्ता पर नहीं, हमको किनारे से नहीं, ऊपर जाओ. नाले बहुत भरे पड़े हैं किनारे पे ना. यहाँ नोजल भी चलती है. नहीं नोजल चढ़ती है, उससे नोजल का भी है. अभी कल भी है, दो तीन जन गिर गए, बाद में नाला भरा है ना, तो चढ़ने को भी जगह नहीं है. एक जन का तो गिर गया तो उसकी मैया भी चली गई. एक जन अभी गिरा, 2 दिन पहले पूरा बैग के साथ पूरा चला गया. वो बचा नहीं तो होता था. इसके लिए हम ना अभी आए तो किनारे से ही, फिर छोड़ा और बाद में ऊपर आ गए. ऊपर से चल रहे, ऊपर नर्मदा किनारे जैसे चल जाओ, ऊपर ही चले जाना है आपको. चलो कोई दिखाएगा ना रास्ता तो? हाँ रास्ता अच्छी है, रास्ता है, ट्रैक्टर वगैरह जाती है. अच्छा वही रास्ता पकड़ के जाना है ना. बहुत बड़ा झाड़ दिखाएगा, झंडा लगाओ उसी के नीचे से आप पिपरिया गुहा पा जाओगे, पिपरिया पहुँच जाओगे. चलेगा. नर्मदे हर. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. चला किनाऱ्यावर, म्हणजे किनाऱ्यावरच आपण चाललोय. फक्त एक मैया बाजूलाच आहे इकडे आपल्या, तर एक अर्धा किलोमीटर पण नाही, 200-300 मीटरवर नर्मदा मैया आहे. पण किनाऱ्यावरून जायला काल पण आमच्याबरोबर जे काका होते, गुरव काका, ते सुद्धा काल पडले. त्यांच्या पण हाताला वगैरे थोडंसं लागलं आहे. हे मार्ग आहे पण ते पाणी सिंचाईचं सोडतात, त्यामुळे चिखल एवढा होतो. आणि ते कसं डोंगर भाग थोडा उतार असल्यामुळे त्याच्यावर बॅलन्स नाही करता येत. आणि आपल्याकडे असतं वेट असल्या कारणाने तुम्ही जर क्रॉस झाला तर वेट एका साईडला येतं आणि लगेच बॅलन्स आपला हे होतो. तर कुठल्याही प्रकारची इंजुरी न हो त्यासाठी बेटर आहे थोडं गावातून वरतून गेलं तरी चालतं आहे. परिक्रमा पूर्ण करणं, आणि मैयाची पण तीच इच्छा आहे की आपल्या बाळाला त्रास नव्हता. परिक्रमा कुठल्याही आईची इच्छा तीच असते. तर परिक्रमेच्या वाटेवर आपण महादेव पिपरियाच्या दिशेने पुढे निघालो आहोत. नर्मदे हर. आणि बघा सकाळचं वातावरण कसं आहे. मोबाईलमध्ये एकदम भरपूर लाईट दिसते पण एवढं नाही आहे, पण ठीक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पाचच्या रस्त्यातून चालायची मजाच वेगळी असते. मैयाच्या किनारी म्हणजे एकदम मैयाच्या बाजूनी किनार चालायची मजा त्याहून अधिक खूप छान असते. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ते टाळावं लागते. नर्मदे हर. थोडा कप झाला आहे, क्लायमेट एकदम चेंज झालं ना. दुपारी भरपूर ऊन, परत सकाळी परत थंडी. असो नर्मदे हर चालायचंच. हा ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव शिव शंभो. शनी महाराज नर्मदे हर. भागवतच्या इथे भरपूर गर्दी होती, त्यामुळे दर्शन पण घेता आलं नाही, नीट घेताच आलं नाही. कारण आम्ही मैयाचं आसन लावण्यातच बिझी होतो. आम्ही तिकडे आधी सांगितलं की जिकडे पंडाल आहे तिकडे, पंडालच्या इकडे गेलो तर स्टेजच्या खाली सांगितलं जाऊन, म्हणजे स्टेजच्या खाली राहा म्हणून. स्टेजची हाईट असेल एक 4.5 फूट उंची, त्याच्या खाली आसन लावायला सांगत होते. तिथून निघालो, धर्मशाळेमध्ये आलो. तर धर्मशाळेमध्ये सुद्धा ह्या गावामध्ये आता तिकडे तर का ते महाराज लोक जे पूजा करायला आलेत तर त्यांना जेवायची सोय नाही आहे, म्हणजे जेवायला येणार ते. तर आम्ही बोललो ठीक आहे जेवायला येणार तर जेवून घेऊ दे, आम्ही नंतर आसन लावतो. तर तिकडच्या म्हातारा बोलता नाही ना हो, तो 10-10:30ला येणार जेवायला, म्हणजे तुम्ही 11ला मैयाची पूजा करा. आम्ही तिथून निघालो, सरळ विचार केला घरी जावा. त्यानंतर हे जे होते बाबाजी, त्यांना मी सांगितलं की बाबा जिकडे मैयाला ज्या गावात स्थान नाही आहे त्या गावात आम्ही थांबू कशाला. तर ते जबरदस्ती आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. आम्ही पूजन वगैरे सगळं केलं तिकडे.
पण जेवायची इच्छा बिलकुल झाली नाही, म्हणून आम्ही काल जेवण म्हणजे भोजन पण केलं नाही. तिकडे ज्या गावामध्ये मैयाला स्थान आहे तिथे आपण भोजन तरी कशाला करायचं. जिथून स्वयं नर्मदा मैयाचा प्रभाव आहे तिथे कोण मैया परिक्रमासेला धड विचारत नाही आहे. तर त्यांच्या ज्या गावामध्ये भावच नाही आहे तर त्या गावामध्ये आपण कशाला, फक्त मैयासाठी आम्ही पूजा करायला त्यांच्याकडे राहिलो. पण तिकडे पण काही तसं काही दिसलं नाही भाव त्यांच्यामध्ये, म्हणून सकाळी आम्ही लवकर निघून गेलो. हे लवकर निघालो आहे. नर्मदे हर. आणि इवन त्यांच्या घरीसुद्धा आम्ही जेवलो नाही. नर्मदे हर. वगैरे सुंदर असं वातावरण आहे. ओम नमः शिवाय शंभो. आणि तसं म्हणूनच मैयाने काल आम्हाला भरपूर खायला दिलेलं पूर्ण दिवसामध्ये. त्या मैयाला माहिती होतं रात्री हे म्हणजे भोजन मिळालं तरी हे लोक भोजन खाणार नाही, तेवढे हट्टी आहेत. का हट्ट नाही करणार. जिथे मैयाचा अपमान होत असेल तिथे आपण कशाला आपलं पोट भरायचं. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. हा 2 रस्ते जात आहेत. आता कुठल्या रस्त्याला जायचं मैया. नर्मदे हर. हाँ 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 हा झेंडा लावलाय तो ना. हा बरोबर, त्याच झाडाच्या इकडे जायचं आहे. बरोबर, समोर एक झाड आहे त्यामुळे आपल्याला रस्ता कळलाय की आपल्याला ह्या रोडवरनं जायचं आहे. कारण पुढे झेंडा लावलेला झाड आहे ना, त्या झाडाच्या इकडून आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदा आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैया आहे. आणि परिक्रमात अशा बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात. मी पहिल्यांदा बोललो आहे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की वाईट काही आहे. तर काही ठिकाणी आपल्याला एवढा मान मिळतो आणि काही ठिकाणी अपमानही होतो. म्हणजे आपला अपमान करून आपल्याला पण अपमान पचवायची ताकद येते. नर्मदे हर. म्हणजे मैया सगळं दाखवते आपल्याला परिक्रमेत, सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो. ओम नमः शिवाय. तुम्हाला मी कसं सांगू, मला पण कळत नाही काय म्हणजे नक्की. कधीतरी कोणी व्हिडिओ वगैरे तर आता चालूच आहे. पर्सनल कधी काय असेल तेव्हा नक्की सांगेन. नर्मदे हर. नर्मदे हर. शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या आणि मातीच्या रस्त्यावरून आपण आता परिक्रमेच्या वाटेवर आहोत. महादेव पिपरियाला जात आहोत. तिथून आपण काल नहरचा रस्ता म्हणजे कॅनलचा रस्ता पकडलेला, पण आता इथे दर्शन घेऊन नंतर आपण त्याच रूटला लागणार आहोत पुढे. ते पुढे जाऊन बघू आपण कसं जायचं ते. घुगरी गावातून बाहेर पडताना उजव्या बाजूला काल ज्या रस्त्याने आलो तिथे आपण गेलोच नाही. गावातूनच उजव्या बाजूला एक टर्न होता, तिथून आपण उजव्या बाजूला वळलो आणि गावच्या रस्त्याने ह्या मार्गावर आलो. म्हणजे आता चाललो आहे आपण नर्मदे हर. हो बस. ह्याच्यात चालायला मजा येते. बघा माती एकदम नरम नरम आहे. तर कुशन म्हणजे असं गादीसारखं वाटतं. नर्मदे हर.
लोक आपापल्या कामासाठी निघाली आहेत. ते शेतकरी आहेत का माहीत नाही की माथाडी कामगार पण असू शकतात. रोजंदारीवर काम करणारे लोक पण भरपूर आहेत इकडे. नर्मदे हार. काही लोक बाहेरच्या राज्यातले देखील इकडे आलेले आहेत कामासाठी MP मध्ये. जे मोस्टली जे खनन आहे किंवा बाकी डोंगर वगैरे ते JCB चालवासाठी वगैरे, कारण त्यांना काही नर्मदेहर केलं तर ते नर्मदेहर पण करत नाही काही लोक. तर कळतं की हे दुसऱ्या राज्यातले, त्यामुळे त्यांना परिकराबद्दल जास्त माहिती नाही आहे. नवीन आले असते. नर्मदेहर याचही जाणार आहे ना महाराज जी? इथूनच जायचं आहे. पक्ष्यांचा मस्त सुंदर असा किलबिलाट येतोय. गाव लागलं महादेव पिपरिया गावचं नाव बघूया. तिकडे गावाचं नाव काय, पिपरिया गाव आहे की महादेव पिपरिया? स्थानाचं नाव तर महादेव पिपरिया आहे. नर्मदेहर किती थांबलं ना? पुढे थांबलोच ना, पुढे जाईल. पुढे पुढे थांबला. माझ्या घराच्या इथे थांबायचं आहे. महाराज कोणाच्या घराच्या इथे थांबतो पुढे. नर्मदेहर मित्र. ए गाव कौन सा है मैया? ये गाव ही महादेव पिपरिया आहे. मित्रांनो हे बघा, वरतून पाईप जातो त्याला ते लोक सटक म्हणतात, आणि वरून पाणी खालती येते आहे. त्यातलं पाणी मैया भरतात आहेत. तर मला ते बघून आधी थोडं अजीब झालं. ते खालती पाणी भरत होते, तर मी वरती बघितलं नर्मदेहर मैया. तर बघितलं तर वरतून पाईप जातो आहे, तो लिकेज आहे आणि ते पाणी वरून खालती पडतं आहे. त्याच्यामध्ये टप लावून ते भरतात आहे. तिकडे पण बघा तसंच झालं, सेम बालडी लावली आहे. नर्मदेहर आणि हे गाव महादेव पिपरियाच गाव आहे. तुम्हाला बोललेलो मी, मंदिराच्या ह्याच्यानेच ते नाव आहे ठेवलेलं, महादेव पिपरिया गाव. नर्मदेहर बघा, इथे सुद्धा जुगाड चालतो. नर्मदे तसं पण इथे नर्मदा मैया जिकडे असते पाण्याचा तसा प्रॉब्लेम नसतोच. पण मे बी इकडे प्रत्येकाकडे तिथून तेवढी मोठी लाईन घेतलेली नसेल. नर्मदेहर 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 मैया. घराच्या बाहेर साफसफाई चालू आहे. म्हातारा कचरा काढतात. नर्मदेहर 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 बाबाजी. नर्मदेहर मैया. नर्मदेहर. म्हणजे घर बघा किती छान आहे एकदम. घर अच्छे आहे बोला. हाँ हे चहा प्यायचे काय? चला आपने बोला चाय पी लो, चाय पी लेते. कहाँ पे आने का मैया? यहाँ पे. चला मैयाने चहासाठी बोलवलंय. मस्त चहा पिऊया. नर्मदेहर.